औषधं व मेडिकल साहित्य पुरवठा करणाऱ्या फार्ममध्ये देखरेख आणि मॅनेजमेंट करणाऱ्या दोघांनी 41,47,314 रुपयांची फसवणूक केल्याचे उघड झाले, असे अर्चना सम्राट माने वर्ष 40 राहणार सिव्हिल हॉस्पिटल रोड डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर रोड सांगली यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले। त्यानुसार सविता दिनेश जाधव राहणार गजसुमान बंगला दत्त मंदिरजवळ सह्याद्रीनगर सांगली आणि विनेश विराज जाधव राहणार त्रिशूल चौक सांगलीवाडी सांगली या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। फिर्यादी अर्चना माने यांची श्री ईश्वर फर्म या नावाने मेडिकल आणि हॉस्पिटल यांना सर्जिकल औषधे आणि साहित्य पुरवठा करणारी फर्म आहे। ही फर्म संशयित सविता जाधव आणि विनेश जाधव यांना 1 जुलै 2021 ते 15 मार्च 2024 दरम्यानच्या मुदतीत देखरेख आणि मॅनेजमेंटबाबत तोंडी करारपत्राद्वारे चालवण्याकरिता दिली होती। या मुदतीत फर्मच्या हिशोबातील एकूण 1,16,20,145 रुपये रक्कमपैकी रोख 53,90,274 रुपये आणि UPI मार्फत 21,02,557 रुपये फर्ममध्ये जमा केले असून उर्वरित 41,27,314 रुपये ही रक्कम श्री ईश्वर फर्मच्या खात्यावर जमा न करता संशयित सविता जाधव आणि विनेश जाधव यांनी स्वतःकडे ठेवून फिर्यादी यांची फसवणूक केली आहे। आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर दिरंगाई करून फिर्यादीने सांगली शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे। त्यानुसार पोलिसांनी संशयित सविता जाधव आणि विनेश जाधव यांच्या विरोधात 7 ऑगस्ट रोजी रात्री 10:30 वाजता गुन्हा दाखल केला आहे।